हाय सगळ्याला गुड मॉर्निंग. तर रोजच्या प्रमाणे आपण दूध आणायला, तर दुधाची ड्युटी माझी आजच्या दिवस आहे का, तर तात्या येणार आहेत, म्हणजे माझ्या वडील येणार आहे. आम्ही तात्या म्हणतो सगळीच. ते गेलते ना तिकडं लेकाकडे, मग आता तिकडून येते. करमाना गेलंय म्हणतात. मी म्हणते या गावात काय हाय कुणास ठाव. उगं यायचं, दारू प्यायची, आगाचं बी हाल, आपल्या जीवाचं बी हाल करायचं आणि दुसऱ्याचं बी हाल करायचं. मग काय तर जाऊ द्या. कसं असतं, म्हाताऱ्या माणसाला नसतंय करमत. आपलं पण चुकीचं आहे बोलणं, पण वाटतं ना असावा तिकडे, जरा सुधरून फिदरून तब्येत निघल. तर काय बाया, बहीण माझी लाडकी योजना निघले त्या, तर डॉक्युमेंट्स तयार करता करता नाकीनं जीव आला. कुठं आधार कार्ड आण, आता आधार कार्ड तर सगळ्याकडेच आहे ते, पण शाळेचा दाखला, ओळखपत्र, कुठं काय नोंद बाय नोंद, मला तर लयच वैताग आलाय. गोळा करता करता नाकीनं आलं. आणि माझं रेशन कार्डात नाव आहे. आता ऑनलाईन बघू निघतंय का वल्लाच्या इकडं, कारण कालच नव्हतं ना, त्या बी नासक्यांनी घातलं नव्हतं आणि कधी त्यांनी मागितलं पण नव्हतं. नाहीतर आता काय म्हणते ते माहिती आहे का, पहिलं रेशन कार्ड मध्ये नाव टाकायसाठी धावपळ करते, कुठे शाळेचा दाखला मागव, हे मागव, असे करतात ना. पण त्यांनी असं काय नाही केलं. तर मी दाखला पण काढून ठेवलेला आहे आधीच म्हणजे लागतो ना आडीनडीला आपल्याला, म्हणून काढून ठेवला. तर भरपूर असं फोन आलं बरं का, काय झालं कोणाला काय झालं. तर काय नाही, असं म्हणजे माझी मैत्रीण होती ना, कसं आहे, कोणाच्या इथं दुःख झालं ना मलाच वाईट वाटतं. गाड्या तर बाया खांदेवर येत त्या, हसते त्या मरणाची माणसं. तुम्हाला दाखवते बघा, आले का असं मोबाईल हातात खाल्लं की लाज वाटतं. आणि काय होतं, सगळ्या ओळखीच्याच गावातल्या गाड्या, म्हणून लईच लाज वाटते. तर दूध आणायला आजच्या दिवस चाललो आहे आपण. उद्यापासून काय वडील आणतेलं, त्यांचा EM पण होतो, मग आपलं पण होतं. पण बायांना कसं घरची कामं असते ती असतात का नाही भावा बहिणींनी, सांगा बरं. झाडून पारूस, लेकरांना आंघोळ्यान, चहा पाणी, स्वयंपाकाचं लगेच लागायचं, ते असतंय, प्रत्येकालाच असतंय. तर हो ग, केळी वारे गावदानात पडली होती, काय काय झाड राहिलेत, काय काय आहेत. तर म्हणलं चला इतके छान कमेंट येतात का नाही, मला लय भारी वाटायला लागलं बरं का. अशाच आपल्याला कमेंट करत जावं. कसं आहे माहिती आहे का, आपण हाय न शिकणार, आपल्याला नाही येत काय त्याच्यातलं. ऊ म्हणलं की ढ काढायचो, ड म्हणलं की ऊ काढायचं. असं वाचलं छान आलं, बहुतेक औषध मारल्यानं दिसतं. तर पाऊस पडलं तेव्हापासून काय पाऊसच नाही तर बघा गावाला. जेवढा पाऊस पडेल नाही तेवढं मला बरं आहे, कारण आपल्या घरासाठी आता ज्याचे जिमणे आहेत त्यांना असं वाटतं पडावा, साहजिक आहे पडावा. पाऊस पण लागतो. पाऊस पडला तर खायला आपल्याला भेटेल, नाही पडला तर कुठनं भेटेल का कुत्र. हड भ्या वाटतं बाय कुत्र्यांचं मला तर. आता आला पोळा, पंचमी, नागपंचमी, कोण कोण उपास धरतं, सगळीच धरत असते मी. काय बाया, मी पण विचारते, सगळीच धरत असते तो उपास.
ज्याला भाव नाहीत ते पण धरतात, ज्याला भाव आहेत ते पण धरतात, म्हणजे धरतात सगळे. दीक्षा आपली धरती नागोबाचा, कारण त्याला भाव नाही. चुलत भाव असून पण फायदा नाहीत. कधी येणं नाही, कधी जाणं नाही. असं आता मोठं मोठं आहेत त्याच्यापेक्षा पण कसं आहे, आपलं ते आपलं असतं, बरोबर आहे का नाही. भावकी ती भावकी असते. जाऊ द्या, माझ्या दीक्षाला पण नाही वाईट वाटत. बानूलाच भाऊ म्हणती दीक्षा माझी. 1 वर्ष तर बानूलाच राखी बांधली होती, तर बांधत जा म्हणलं. तसं बी बहिणी बहिणीला प्रेम असल्यावर, लय जीव असल्यावर बांधते ती की. लय ठिकाणी बघितलं मी. बांधली होती, बारकी होती तेव्हा, म्हणजे थोडं थोडं तिला समजत होतं. त्यावेळेस बानूली छोटी होती तेव्हा बांधलेली. त्याच्यावर परत तिला कळायला लागलं, मग तिने राखी बांधायचं सोडून दिलं. तर नागपंचमी आली, आता सणावर सण येतेला. पोळा, पाऊस झाला भोळा. तर चला, मी आले माळावर, आता दूध घेते आणि जाते. बाय.